आजचा पदार्थ आहे उडदाचं घुट्ट। पारंपरिक असा हा पदार्थ बनवायला खूपच सोपा असतो। अगदी कमी साहित्य लागतं उडदाचं घुट्ट बनवायला आणि थंडीमध्ये भातासोबत असं गरम गरम उडदाचं घुट्ट खाण्याची मजा काही औरच असते। चला मग बघूया ही रेसिपी। आता त्यासाठी पहिल्यांदा मी इथे दोन प्रकारच्या उडदाच्या डाळी घेतल्या आहेत। एक आहे ती आपली नेहमीची साधी उडदाची डाळ आणि दुसरी ही जी आहे ही सालासकट असलेली उडदाची डाळ आहे, ती आपण वापरणार आहोत। आता या दोन्ही डाळी आपण पहिल्यांदा भाजून घेऊया। तर ही पहिली उडदाची डाळ ही पहिल्यांदा मी भाजून घेते। आपल्याला जास्त भाजायची नाही आहे, अगदी थोडीच 1-2 मिनिटं भाजायची आहे। आणि आता ही सालासकट उडदाची डाळ जी आहे ती भाजून घेते। ही भाजायला थोडासा वेळ लागतो, 1-2-4 मिनिटं आपल्याला ही चांगली भाजून घ्यायची आहे। या डाळी अशा खमंग भाजून घेतल्या की उडद्याच्या घुट्ट्याला पण छान खमंग वास येतो, म्हणून या अशा भाजून घ्यायच्या, म्हणजे मग घुट्ट छान होतं। याचा कलर थोडासा तांबूस असा झाला लालसर की मग आपण काढून घ्यायची। तर बघा इथे कलर थोडासा चेंज झालाय, तर आता ही मी काढून घेते। आता मी त्याच कढईमध्ये पाणी गरम करत ठेवते, आपल्याला नंतर ते त्या डाळीमध्ये घालायचे। आणि आता ही भाजलेली उडदाची डाळ जी आहे ती आपण स्वच्छ धुवून घेऊया। त्याच्यावर पावडरचं कोटिंग असतं, तर मग ते पावडरचं कोटिंग जाण्यासाठी आपल्याला ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। 2-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची। आणि आता हे गरम झालेलं पाणी जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालूया। साधारण इतपत डाळ भिजेल इतपत पाणी घालायचं आणि आता हे अर्धा तास भिजत ठेवायची ही डाळ। अशी ही भिजवून ठेवली की डाळ पटकन शिजते आणि घुट्ट छान मऊसर असं होतं। आता आपण ह्याच्यासाठी लागणारे वाटण तयार करून घेऊया। उडदाच्या घुट्ट्यासाठी लागणारं वाटण ते आपण करून घेऊया। त्यासाठी पहिल्यांदा मिरच्या मी चिरून घेतल्या, कोथिंबीर, एक आल्याचा तुकडा, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, जिरं 1 चमचा, मीठ चवीने थोडंसंच घालायचं मीठ, नंतर आपल्याला परत आमटीमध्ये घालायचंच आहे। आता हे सगळं मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं, त्याची फाईन पेस्ट करून घ्यायची। तर इथे मी करून घेतली आहे बघा पेस्ट। आणि आता ही डाळ अर्धा तास झालेला आहे, भिजत ठेवली होती मी अर्धा तास। तर आता ही आपण कुकरला शिजवून घेऊया। त्याच्यामध्ये वरून थोडंसं लागलं तर पाणी घालायचं। आणि 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्या आणि ती डाळ चांगली शिजवून घ्यायची। आणि कुकर गार झाला की मग आपण झाकण काढून हे सगळं डाळ जी आहे ही घोटून घ्यायची आहे। व्यवस्थित ही रवीनं अशी घोटून घ्यायची, एकजीव होईपर्यंत छानपैकी अशी घुसळून घ्यायची। एकजीव करून अशी घेतली की मग ती खाताना तोंडामध्ये अशी अख्खी डाळ अशी येत नाही, म्हणून ती अशी व्यवस्थित एकजीव अशी करून घ्यायची। लागलं तर थोडंसं पाणी घालायचं आणि मी परत एकदा हे थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं घोटून घेते। आता ही व्यवस्थित मी घुसळून घेतलेली आहे, घोटून घेतलेली आहे। आता फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवते। त्याच्यामध्ये आपल्याला आता मोहरी घालायची आहे, जिरं 1 चमचा, हिंग आणि मगाशी आपण जे वाटण केलं होतं ते वाटण आता ह्याच्यामध्ये मी घालते। आणि हे वाटण आता
तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यामधला जो कच्चटपणा असतो तो जाईपर्यंत हे चांगलं तेलावर परतून घ्यायचं. लसूण आपण घातलेला असतो त्याच्यामध्ये, तो कच्चा वास जाईपर्यंत आपण परतून घेऊया. तर आता परतून झालेलं आहे. आता हळद घालते मी त्याच्यामध्ये आणि आता हे उडदाची डाळ शिजवलेली आपण त्याच्यामध्ये घालूया. वरून लागलं तर थोडं पाणी घालायचं. एकसारखं हे मिसळून घ्यायचं आणि आता चवीनुसार मीठ घालते त्याच्यामध्ये आणि आता हे असं मिक्स करून चांगली त्याला उकळी येऊ द्यायची. आता हे 5 ते 7 मिनिटं चांगलं मध्यम आचेवर चांगलं गरम करायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची. हे बघा, तुम्ही बघू शकता आता इथे चांगली उकळी आली आहे आता या उडद्याच्या घुट्ट्याला. आता हे आपलं उडद्याचं घुट्ट रेडी आहे. हे छान गरम भाताबरोबर, पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खूप छान लागतं खायला. छान गरम गरम नक्की करून बघा एकदा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.